दादा, महाविकास आघाडीतून इच्छुक असणारे महादेव जानकर महायुतीत आले, त्याबाबत आपली काय प्रतिक्रिया असणार आहे? स्वागत आहे त्यांचं. महाविकास आघाडीतच ते पूर्वी होते, महाविकास युतीतच होते आमच्याबरोबर आणि ते बाहेर न जाता त्यांनी आमच्याबरोबर राहायचं ठरवलं. स्वागत आहे. आणि जानकरांचं जरी आव्हान कमी झालं असेल तर मोहिते पाटील असतील, तसेच रामराजे निंबाळकर असतील, तसेच शिवाजीराव सावंत यांनी देखील थोडीशी आपल्याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांची नाराजी कशा पद्धतीने दूर केली जाणार आहे? त्यामुळातच आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि त्यांनी आम्हाला एक ब्रीदवाक्य दिले, सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास. सगळ्यांशी चर्चा करून सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे चालायचं आम्ही ठरवलं. ज्या काही इकडे तिकडे नाराजी असतील त्या पक्ष पातळीवर आमच्या पातळीवर आम्ही काढू. दादा, आपली उमेदवारी फायनल झाली आहे, मात्र विरोधात कोण असेल म्हणजे अजून त्यांना तुमच्या पत्रकारांमार्फतच कळेल. मलाही अजून काय कल्पना नाही. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. म्हणजे मोहिते पाटील असतील का आणखी दुसरं कोण असेल? अभयसिंह जगताप त्यांचं नाव काही नाही, कोण असेल आता सांगू शकत नाही. करमाळ्यामध्ये आज संपूर्ण करमाळ तालुक्याची आढावा बैठक आमदार संगमाचे यांच्या कार्यालयात झाली. कशा पद्धतीने प्रतिसाद मिळाला, काय सूचना करण्यात आल्या बैठकीत? आदरणीय आमदार संजय मामा यांच्या सर्व कार्यकर्त्यांशी भेटून निवडणुकीची रणनीती ठरवण्याचं काम या ठिकाणी झालं आणि कशा पद्धतीने पोलिंग बूथपर्यंत काम करावं याच्या सूचना आदरणीय आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि मी उपस्थित राहून सगळ्यांच्या मामांच्या सर्व कार्यकर्त्यांची ओळख करून देणं आणि त्यांना भविष्यातील सहकार्याचे आशीर्वाद देणं याच्यासाठी आज ही बैठक होती. आता ही स्वतंत्र काल बाग गटाची झाली, याच्या आधी जगताप गटाची झाली, आज शिंदे गटाची झाली, सगळ्यांची एकत्रित बैठक. महायुतीची बैठक होईल ना, लवकरच बैठक होईल. काय नेमकं प्रामुख्याने काय प्रश्न आले त्याच्या आधी बी आपण नाही, आता या ह्याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीचं काय NHIची काय कामं असतील, रेल्वेच्या काय विषय असतील किंवा रस्त्याचे जातेगाव करमाळा रस्त्याच्या संदर्भामध्ये लोकांचे काय प्रश्न असतील, असे पुलाचे विषय असतील, अशाच विषयावर चर्चा झाली की हे आपल्याला भविष्यातल्या बोगदे पाणी आणि कोकणी उपसा सिंचन योजनेच्या विषयी या ठिकाणी चर्चा झाली की जेणेकरून भविष्यातल्या आपल्याला कशा अडचणी लोकांची मत जाणतं ते एकमत होणं महत्त्वाचं होतं. त्या याच्यावर चर्चा करून एकमत करून पुढची वाटचाल करण्याचं ठरवलं. नगरसेवक अल्ताफ तांबोळे मुस्लिम समाजाचे अध्यक्ष ते म्हणले निवडून आल्यापासून तुम्ही मुस्लिम समाजाला जवळ बी केलं नाही आणि काही भेट बी घेतली नाही, असं त्यांनी काल अभयसिंह जगताप ते आले त्यावेळेस नाराजी व्यक्त केली. समाजावर कधीच मानत नाही. सर्व समाजाला आपलेसे, मला मुस्लिम असो, हिंदू असो, बौद्ध असो, सर्व समाजाला मी आपला पाहतो. विशेष करून कुठल्या समाजाच्यासाठी कधीच वेगळी भावना, त्याचा त्यांचा गैरसमज झाला असेल तर दूर करतो. रामराजे निंबाळकरांनी त्यांचा जो मेळावा झाला त्याच्यात असं सांगितलं की उमेदवारी पहिल्या यादीत नाव आलं, मात्र तरीसुद्धा त्यांनी अजून आम्हाला विचारलं बी नाही. नेमकं आता परत काय विचारलं जाणार की नाही? ते रामराजे निंबाळकर साहेबांनी आम्ही आमदार जयकुमार पोलीस आम्ही भेटलो, चर्चा झाली, फोन झाले, सर्व गोष्टी झालेल्या आहेत आणि योग्य वेळी माननीय अजितदादा त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील अशी आम्हाला खात्री आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.